बहिणी हा या 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 बसा 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 बसा. के काय झालं? हा असं झालं मगाचपासून मी जेनीला सांगतोय की 2 उलट आणि 1 सुलट, तरी ती नेमकं उलट करते म्हणून ती सारखी चुकते. आता तुम्हीच समजावं. बरं ठीक आहे, ते मी सांगते तिला, पण त्याआधी मला तुमच्याशी बोलायचंय. बोला. कसं आहे काका की इतके वर्ष तुम्ही राधिका मसालेमध्ये काम करताय, तुमची जबाबदारी अगदी चोख पार पाडता तुम्ही. आता या वयात जरा आराम करायचं, ते सोडून हे काय निवडणुकीला कसले उभे राहताय? कसली निवडणूक? म्हणजे हा 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 निवडणूक निवडणूक. हा काय झालं, आपण गावात आलो, सीमाताईंना भेटलो. सीमाताईंची काम करण्याची पद्धत, त्यांच्या कामाचा प्रचार त्या कशा करतात, ते 2 त्यांचे जे पंटर आहेत, तो एक संतोष आणि एक तो माने, ते किती छान प्रचार करतात. सीमाताईंच्या प्रत्येक कामाचा प्रचार ते करतात की नाही? आणि प्रचार केल्याशिवाय लोकांना कळणार कसं? म्हणून आपणही प्रचार केला पाहिजे. हो, पण आपलं काम वेगळं आहे. आपल्या कामाचा तसा प्रचार नाही होऊ शकत. म्हणजे तुमचा मुद्दा माझ्या लक्षात येतोय, पण हे प्रचार म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीचा प्रचार त्या काय हल्ली मार्केटिंगचं युग आहे, हो की नाही? मार्केटिंग करावं लागतं, प्रचार करावा लागतो. आता जेनी, आता तू प्रेग्नंट आहेस, तुला बाळ होणार आहे, याचा प्रचार तू केलास की नाही फोनवरून? सगळ्या नातेवाईकांना वगैरे सांगितलंस की नाही आता बाळ होणार? हा प्रचारच झाला, हो की नाही वहिनी? हा प्रचारच झाला एक प्रकारचा. काका काय बोलताय तुम्ही? तू मनावर नको घेऊ. काय होतंय तुम्हाला? खरंच काय बोलताय? जेनी आलेच. हा ठीक आहे, सांभाळ. हो सांभाळून जा, सावकाश जा. काका तुम्ही बरे आहात ना? नाही म्हणजे इथे कामाचं प्रेशर वगैरे येत नाही ना तुम्हाला? नाही, मी बरा आहे अगदी. मग हे असं का बोलताय तुम्ही? काय झालंय काय तुम्हाला? हा असं म्हणजे कसं? नाही, ते तुम्ही आता बोलत होतात ना की प्रचार करायचा आहे, प्रचार करायचा आहे. ठीक आहे ठीक आहे, तुम्हाला वाटू शकतं, पण आता कुठली निवडणूक आहे? हा सांगतो 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 का तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी प्रचाराबद्दल बोलतोय ना, त्या आपल्या कामाच्या प्रचाराबद्दल. म्हणजे काय, आता आपण आपल्या गावात आपण फॅक्टरी उभी करणार ना, त्याचा प्रचार म्हणतोय मी. ते लोकांना कळायला पाहिजे की नाही? जेवढं लोकांना कळेल तेवढा खप वाढेल, आणि जेवढा खप वाढेल तेवढा रोजगार निर्माण होईल. म्हणून आपल्या फॅक्टरीच्या प्रचाराबद्दल मी बोलतोय. हे काय बोलताय तुम्ही? श्रेयस तर मला सांगत होता की निवडणुकीला उभं राहायचंय तुम्हाला, म्हणून हट्ट करून बसलाय. आता कसली निवडणूक काढलीये? हा श्रेयस पण असा आहे ना वहिनी, काहीही सांगतो तो. काहीतरी त्याचा गैरसमज झालाय आणि त्याच्यामुळे तुमचा गैरसमज. तसं आहे का? बर मग नाही, मग माझा काहीतरी गैरसमज झालाय. मला वाटलं की तो मला सांगतोय की तुम्हाला कुठल्या तरी निवडणुकीला उभं राहायचंय, म्हणून मी तुम्हाला समजावायला आले. अरे देवा, काय माझा आणि राजकारणाचा दुरान्वयी संबंध नाहीये. हा बोल राधा. सौमित्र, तुला इथून जायचं होतं तर मला सांगून तरी जायचंस ना. अगं राधा काय झालं? अगं काय? बरं ठीक आहे, चल. आता इथे पूजा संपत आली तरी तुझा फोन नाही. एक फोन तरी करायचा मला किमान. हा अगं हाच विचार केला मी एक्झॅक्टली. म्हणजे मी फोन करणार होतो, करणारच होतो, पण काय झालं ते पूजा चालू आहे ना, म्हणून पूजेत कशाला उगाच डिस्टर्ब करायचं म्हणून नाही केला. किती विचार करतो ना माझा नवरा. एवढा विचार करत होतास तर फोन करायचा होतास ना, मला सांगायचं होतं, सांगून जायचं होतं. अगं नाही नाही राधा, तसं नाही. मी खरंच करणार होतो, पण ते बरं ते जाऊ दे. आधी मला सांग की नेमकं काय काम होतं? आनंदने काय सांगितलं ते आठवत पण नाहीये मला. काय सांगितलंय ते? हा 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 अगं ते महत्वाचे डॉक्युमेंट्स होते ना, त्याच्यावर माझीच सही लागणार होती ग, म्हणून मला अर्जंटली यावं लागलं. आणि तो असा फोन आला ना अचानक की ते मला म्हणजे माझीच सही असल्यामुळे मग मला यावंच लागलं ना, तसं झालं ते. बरं ठीक, काही हरकत नाही. तुझं ते काम संपलं ना की पटकन लवकर इथे ये. हा राधा वाट बघते माझी. एवढी आठवण येते माझी. झाली तुझी पुन्हा थट्टा सुरू? मिस करतेस ना मला? मला दुसरी कामं नाही आहेत का?
अजिबात मिस वगैरे करत नाहीये मी तुला. मग लगेच का मग परत ये परत ये परत ये. इथे कामाला कोणीतरी हवंय ना. फार माणसं नाहीये. तू आला तर बरं असं वाटतंय, बाकी काही नाही. ये लवकर. बाय. हाय हो आलोच आहे मी. हे काय 5 मिनिटात पोचतोच मी घरात. हा निघाला माझा घोडा. 1 2 अडीच. घोडा बाय पोड. हे का करत आहे तो गुरु? घोडा कुठं खेळतोय? लहान आहे का? अगे नाही, मी 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 कशाला खेळेन घोडा घोडा. आई मी हे बुद्धिबळ खेळतोय. हे बघ अवघड असं गेम. हा जो घोडा आहे ना तो खेळण्यातला घोडा नाहीये, बुद्धिबळातला घोडा आहे. याला मागे पुढे इकडे तिकडे सगळीकडे कसंही फिरता येतं, कसंही जाता येतं. हा आयुष्यातला घोडा आहे ना असा पाहिजे बरं का. जसा मी आहे ना तसा आहे. म्हणजे कोणी कुठूनही आलं तरी आपल्यावर कुठूनही हल्ला झाला ना तरी आपल्याला एकदम रेडी राहता येतं, आपल्याला तयार राहता येतं. आता हे बघ ना, माझा वजीर मारून टाकला ग, तर आता माझ्या राजाला मारायला कोण येतं ना ते बघणार आहे मी आता. आपण माझा घोडा आहे त्यामुळे असा घोडा हल्ला करायला तयार आहे, एकदम रेडी आहे मी. आता बघू राजा मारायला कोण येतं ते. आले बरं मी. 1 मिनिट. राजाला मारायला येईल कोणीतरी. का सांगू, तुझी नुसती डोळ्यामध्ये प्राण आणून मी वाट पाहत होते. का चाललंय मला काही कळतच नाहीये. कसं करू? तू बसते का? आई नको 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 आई, तुम्ही आता काळजी करू नका. मी आलोय ना. मला बघ असं काहून बरं तेच वागायचं आता आहे मी बघतो. मला सांगा आहे कुठे गुरु? तो त्या रूम मध्ये ते खेळत आहे का ते टप टप. अरे का नाव आहे त्या जे बुद्धिबळ खेळत आहे तो. आई हो ते आई मी चेकमेट केलं बरं का. चेकमेट करून टाकलं. डायरेक्ट चेकमेट केलं. गुरु ओळखलंस? आई प्यादा आलो बघ. प्यादा नवीन प्यादा आलो मारायला. गुरु प्यादा आलोय. नाही हे प्यादा नाहीये बरं का आई. हा हे बघ तिरका तिरका चालत उंट येतोय. उंट हा माझा घोडा मारायला येतोय ना उंट. नाही मी घाबरत नाहीये. माझा घोडा जोपर्यंत जिवंत आहे ना मी घाबरत नाही. तिरका उंट आला तरी मी घाबरणार नाही कोणाला. गुरु मी सौमित्र बनहट्टी. तू ओळखलायस मला? ओळखलेस ना? मी ओळखत नसतो कोणाला. मी आणि माझा घोडा फक्त चाल खेळत असतो आम्ही. हा ओळखत नाही आम्ही. चाल खेळतो फक्त. मग उंट असेल हत्ती असेल कुणाला घाबरत नाही हा माझा घोडा. सगळं युद्ध हा जिंकणार आहे. सगळीकडे बरोबर तो चाल खेळणार आहे. आता तर खरं युद्ध सुरू होणार आहे. गुरु तू त्या घोड्याला किती बरं दमवशील. सारखं सारखं दामटवत राहते मग तो थकेल ना. हा मग आता मी का सांगत आहे ते नीट ऐकायचं बरं. तुला खूप साऱ्या लढाया लढायच्या आहेत का नाही. खूप सारे डावपेच खेळायचे आहेत का नाही. मग त्या अगोदर तू त्या घोड्याला जराशी विश्रांती दे बरं. आणि तूही जाऊन जरा आतमध्ये पड. हा नाही पण घोडा नाही थकणार आहे माझा. हा तो बरोबर चाल खेळणार आहे. तो थकणार. मी देतो विश्रांती देतो. तो नाही थकणार. पण दमत नसतो तो. कुणाला घाबरत नाही. तो लढत असतो सगळं. दमत नाही आई घोडा. मी का करू बा. काय मला तुमच्याशी जरा बोलायचंय. बोल ना. मॅम जरा बाजूला येता का? या ना. श्रेयस ओ ऐका ना, एक राग नाही येणार तर पटकन विचारू का? हा विचारा ना. पूजा कधी संपणार? हा संपत आली है ना, संपत आली ना. मॅम मला ना आनंद सरांबद्दल तुमच्याशी बोलायचंय.
यांचा हा सतत सगळं विसरण्याचा जो स्वभाव आहे ना, त्याचा काहीतरी करायला लागणार मॅम. म्हणजे मॅम, मी त्यांना माझ्यासाठी सिरप आणायला सांगितलं, तर ते चक्क विसरले. नाही, माझ्याबद्दल हे करतात ते ठीक आहे. उद्या मॅम बेबी झाल्यानंतर त्याच्या बाबतीत असं वागायला लागले तर कसं होईल मॅम? किती अवघड होऊन बसेल. हे असं सारखं विसरणं बरं आहे का? नाही. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. बोला सत्यनारायण महाराज की. जय. पूजा संपली. थँक्यू. आता आपली पूजा इथे संपली संपन्न कळलं झाली मला. आहे. थँक्यू व्हेरी मच. बरंच पाय पडतो. थँक्यू. हो, हो. वहिनी, पाय पडतो ते. हा ठीक आहे ठीक आहे. आनंद भाऊजी, तुम्ही हे जे काही वागलात ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. नाही वहिनी, म्हणजे मी काय तुम्हाला खोटं बोलणार ना. जे काही जेनीने सांगितलं ते खोटं आहे. काय? काय? नाही म्हणजे तिने जे माझं आणि सौमित्रचं बोलणं ऐकलंय ना, ते चुकीचं ऐकलंय. हे असं या माणसाचं काय बोलताय तुम्ही? तुझा अजूनही विश्वास नाहीये माझ्यावर. मी जे खरं आहे तेच सांगतोय. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. सौमित्रला गुरुचा आईचा फोन आला नव्हता. काय? हे ना, तुम्हीच बोला मॅम यांच्याशी. मी ना या माणसाशी बोलूच शकत नाही. काही बोलताय. हा? आनंद भाऊजी, हे काय बोलताय तुम्ही? या सगळ्यामध्ये सौमित्राचा काय संबंध आहे? मग काय? आणि मध्येच गुरु सरांच्या आईचा विषय कुठून आला? हा? नाही म्हणजे तुम्ही विचारणार मग मी बोलणार. त्यापेक्षा मी तुम्ही विचारणार त्याच्या आधीच बोललो ना, म्हणून. पण नव्हता म्हणजे तो फोन वेगळा होता. आम्ही काय बोलतोय, तुम्ही काय बोलताय? आनंद भाऊजी, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. हे पाप, मी काय बोलतेय, जेनी काय बोलतेय, तुम्ही काय बोलताय, काही एकमेकांचं काही कळत नाहीये. त्यापेक्षा असं करा, जेनी काय सांगते ते नीट ऐकून घ्या. बोल तू जेनी. तुम्ही शांत बसा. नाउ यू विल सी. जस्ट वेट अँड वॉच. मॅम, यांचा हा विसरभोळेपणा आहे ना, दिवसेंदिवस वाढतच चाललाय. मी या माणसाला माझ्यासाठी सिरप आणायला सांगितलं होतं, जे अजूनही या माणसाने आणलेलं नाहीये. त्याला अजूनही लक्षात सुद्धा आलेलं नाहीये. काय? म्हणजे मी सिरप आणला नाही हा प्रॉब्लेम आहे तुझा. मी विसरतो हाचा त्रास होतोय तुला. ही तक्रार करत होती तू वहिनी ना. थँक गॉड. थँक गॉड? हा, असं रिॲक्ट होताना तुम्हाला लाज सुद्धा वाटत नाही का आनंद सर? थँक गॉड वगैरे. आनंद भाऊजी, तू प्रेग्नंट आहेस. ते सतत मूड स्विंग्स होत आहेत. तू छोट्या छोट्या गोष्टीमध्ये चिडतीयस, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये रागवतीयस. हेच सगळं मी सौमित्रला सांगत होतो. आणि हे केव्हा सांगत होतो? जेव्हा तू मला सिरप आणायला सांगितलं होतंस. मला वाटलं तू हेच ऐकलंस आणि. अच्छा, असं वाटलं का तुम्हाला? असं आहे का? हो, असंच झालं. अच्छा, ठीक आहे आनंद भाऊजी, कळलं मला. हे बघ जेनी, आता तुझी औषधाची वेळ झाली आहे ना, मी देते तुला औषध. मी नाही, राहू दे. नको. चला ना. जेनी, अगं ते तुम्ही बसा आरामशीर खात बसा, काहीतरी खात तिथे बसून. चिडू नकोस. सुटलो एकदाच. मनात भीती असली की सगळीकडेच भूत दिसायला लागतात म्हणतात ना, तसं काहीच झालं. आता आधी त्या सिरियसला सांगितलं पाहिजे. वहिनी आणि ज्यांनी एकमेकींना भेटत असला तर भेटू दे म्हणू, नाहीतर त्यांच्यामुळे परत काहीतरी गोंधळ व्हायचं. बोलणार आहेस? हा, मला जे बोलायचं ते तू ऐकून चिडणार नाही. श्रेयस, मी चिडेन असं काही बोलूच नकोस ना. मग मी नाही चिडणार. कसं आहे माया, आता जर तू बोलला नाहीस ना, मग मात्र मी नक्की चिडेन. ना नाही माया, अगं तो विषयच असा नाजूक आहे ना, तर कदाचित एखादा माणूस ते ऐकल्यानंतर चिडू शकतो, एखाद्या माणसाला ते पटू शकतं, म्हणून विचार. बोल. माया, तू समोर आलीस ना की माझ्या हृदयात धडधडायला होतं, आणि मग त्या धडधडीचं रूपांतर फुलपाखरात होतं, आणि मग ते फुलपाखरू तुझ्या अवतीभोवती असं भिरभिरायला लागतं. मग मी स्वतःला विचारतो, असं का होतं?
आणि माझं मलाच उत्तर मिळतं. मी प्रेमात असल्याचं कळतं. वाव, तुला कळलं? येस, ब्युटिफुल. या किती सुंदर कविता आहे ही. कविता? मला तर माहितही नव्हतं तू एवढे छान कविता वगैरे करतोस. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग मला फार कळत नाही कवितेमधलं, बट येस, खूप गोड वाटली ऐकायला आणि छान आहे एवढं मात्र नक्की कळतंय. तुला ही कविता वाटली? ऑफकोर्स, कविता आहे म्हणजे कविताच वाटणार ना. अरे सॅमीच्या तोंडून मी कितीतरी वेळा अशा कविता ऐकल्यात मी ऑलरेडी. हे बघ माया. येस, प्रसाद. मॅम प्रसाद. थँक्यू. नाही श्रेयस, तुला आता असं काहीही करून चालणार नाही. हे बघ, तू जेवढं हिला समजवायला जाशील ना तेवढ्याच अडचणीत येशील. त्यापेक्षा सरळ आय लव्ह यू बोल आणि मोकळा हो ना. तिच्याही डोक्याला त्रास नाही आणि तुलाही काही एक्सप्रेस करायची गरज नाही पडणार. अरे नमस्कार तरी कर. माया, आता तर प्रसादही आलाय. आता मला जे बोलायचं ना ते मी बोलून टाकतो. माया, अहो, ते पूजेला बसलेले यजमान कुठे आहेत? आनंद, हा असतील ना, इथेच कुठेतरी असतील. तुम्ही शोधा त्यांना, सापडतील तुम्हाला. हा, अहो, त्यांनी माझी दक्षिणा अजून दिली नाहीये. मग तुम्हाला ते सापडले की तुम्हाला देतील. एवढं काय त्याच्यात? मी जरा महत्वाचं बोलतोय यांच्याशी, प्लीज. हा, अहो, तुमचं बोलणं महत्वाचं, माझी दक्षिणा महत्वाची नाहीये का? असं म्हणालो का मी गुरुजी? अहो, पण तुमच्या बोलण्याचा अर्थ तसाच लागतो ना. आहे, तुमची दक्षिणा सगळ्यात जास्त महत्वाची. मी दिली तर चालेल? किती रुपये द्यायचे? 1001 रुपये. हा, मी देतो. माया, देतो 1000. घ्या. अहो, श्रीफळ वरती ठेवायचं आणि त्याच्या खाली दक्षिणा देऊन माझ्या हातात द्यायची. ते श्रीफळ माझ्याच डोक्यात फोडा. आणतो मी तुमच्यासाठी, श्रीफळ पण आणतो. राधिका ताई, पूजा एकदम मस्त झाली. चला आता मी निघते. हो. बरं, पुन्हा या. हो नक्की या. हे तुमची दक्षिणा 1 रुपये आणि हे श्रीफळ घ्या. शेंडी अशी नाही, माझ्याकडे शेंडी करून द्या. बरोबर. हा, बरोबर आहे हे गुरुजी. नमस्कार कोण करणार? तथास्तु, यशस्वी भव. श्रेयस, माझा काय प्रचार चालवलायस तू? तुला कोणी सांगितलं मी इलेक्शनला उभा राहतोय म्हणून? इलेक्शन? सर, आपलं जे ठरलं होतं त्याच्यासाठी इलेक्शन गरजेचं होतं, एवढंच. अरे काय ठरलं होतं? तू लांबनं मला फक्त खाणाखुणा करत होतास, मला काहीच कळत नव्हतं. त्यामुळे माझा किती गोंधळ झाला आणि माझ्या गोंधळामुळे त्यांचा गैरसमज झाला. बरं, माझं चुकलं, आय एम सॉरी. पण आता जाऊ देत ना, हा विषय झालं गेलं, विसरून जाऊयात. हा, याच्या पुढे व्यवस्थित जे काय ठरवशील ते मला व्यवस्थित सांगत जा, म्हणजे माझा गोंधळ होणार नाही. अरे त्या गोंधळात काय काय वेड्यासारखं बोललो मी तिथे. अरे त्या जेनीच्या प्रेग्नन्सी विषयी पण बोललो, माहितीये तुला? सर, मला कळलंय तुमचा गोंधळ झालाय ते. इथून पुढे जे काही ठरेल ना सगळं तुम्हाला सांगेन. पण प्लीज आता मला जरा मायाशी खूप महत्वाचं बोलायचंय, प्लीज. हा, बोल, माझी काय हरकत आहे, बोल तू. बोल. मला मायाशी खूप महत्वाचं बोलायचंय. समजलो. थँक्यू. हे काय चाललंय तुझं? केवढे भडकले होते आणि तू तुझी काय गडबड चालू आहे मगापासून? प्लीज, तुला जे काही बोलायचंय ते लवकर बोल. खूप टाइमपास झालाय मगापासून आणि माझ्याकडे वेळ नाही. ओके? एक्झॅक्टली, खूप टाइमपास चाललाय सगळ्यांचा. आता मला जे बोलायचं ते मी बोलतो. माया, हे बघ. श्रेयस, अरे यार, केव्हापासून तुला शोधतोय? जेनी आणि वहिनी ते दोघे एकत्र आले तर काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे आपण एकत्रच आहोत. तू जेनी आणि वहिनी ते सेपरेट का राहणार? म्हणजे एकत्र राहिले तरी काही प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह झालेले आहेत, कळलं का? अरे असं का बघतोयस? काय होतंय? स्टॅच्यू ओव्हर. बोल ना काहीतरी. श्रेयस, आई ओके? काय झालं?
मला कोणाशीच काही बोलायचं नाही आता. कोणाशीच काही बोलायचं नाहीये मला. तुम्ही बोला एकमेकांशी, मीच अरे अरे याला काय अर्थ आहे? याला जर बोलायचंच नव्हतं तर मला का थांबवतोय मगापासून? व्हॉट नॉनसेन्स. काय असा स्ट्रेंज या. त्याला पण मूडस्विंग होतात का? आणि हा बोला आपण दोघं बोलू, आपण दोघं काय बोलणार?